मार्च जागतिक वन्यजीव दिन, वर्ल्ड वाईल्डलाईफ डे। नमस्कार मित्रांनो, मी शुभेच्छा आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। जागतिक वन्यजीव दिन म्हणजेच वर्ल्ड वाईल्डलाईफ डे ही संधी आहे निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आणि वाईल्डलाईफ कन्झर्वेशन बाबतीत जागरूकता निर्माण करण्यासाठी। हा दिवस 2013 मध्ये युनायटेड नेशन्सनी जाहीर केला आणि तेव्हापासून तो जगभरात वाईल्डलाईफ कन्झर्वेशन साठी साजरा केला जातो। वन्यजीवांचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ वाईल्डलाईफ आणि नेचर यांचा बॅलन्स राखला गेला तरच पृथ्वीवरील जीवन शक्य आहे। जंगलातले प्राणी, पक्षी, जलचर आणि डिफरंट बायोडायव्हर्सिटीज आपल्या इकोसिस्टमचा एक महत्त्वाचा भाग आहेत। पण वृक्षतोड, इल्लीगल शिकारी, क्लायमेट चेंज आणि मानवी हस्तक्षेप यामुळे वन्यजीव धोक्यात आले आहेत। जागतिक वन्यजीव दिनाची थीम UN दरवर्षी एक थीम ठरवते। 2025 ची थीम वाईल्डलाईफ कन्झर्वेशन फायनान्स, इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड प्लॅनेट अशी आहे। आपण काय करू शकतो? इको फ्रेंडली लाईफस्टाईल स्वीकारू शकतो, जंगल आणि समुद्रातील इकोसिस्टमचे रक्षण करू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, इल्लीगल शिकारी आणि ॲनिमल स्मगलिंग विरोधात जागरूकता निर्माण करू शकतो। सोल्युशन: नेचर आणि वाईल्डलाईफ हे आपल्या पृथ्वीचे खरे रक्षण करते आहेत। त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे। चला आपण सगळे मिळून वाईल्डलाईफ कन्झर्वेशनचा हा संदेश सगळीकडे पसरवूयात आणि इको फ्रेंडली लाईफस्टाईल स्वीकारूयात। सगळ्यांना वर्ल्ड वाईल्डलाईफ डे च्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला वाईल्डलाईफ कन्झर्वेशन विषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।